आज आपण एका अशा विषयावर बोलूया जो फक्त काही लोकांपुरता मर्यादित नाहीये. खरं तर तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी, आपल्या समाजाच्या मूल्यांशी आणि न्यायाच्या संकल्पनेशी जोडलेला आहे. आणि तो विषय आहे LGBTQ+ समावेशाची नैतिकता. जरा विचार करा. एका व्यक्तीला तिच्या कामामुळे नाही तर ती कोण आहे किंवा कोणावर प्रेम करते यावरून कामाच्या ठिकाणी वेगळी वागणूक दिली जाते. कंपनीचे नियम सांगतात आम्ही सर्वांना समान संधी देतो, पण प्रत्यक्षात घडतं वेगळंच. मग जेव्हा धोरणं फक्त एक दिखावा बनून राहतात तेव्हा त्या शब्दांच्या पलीकडे एका माणसाच्या आयुष्यावर, त्याच्या आत्मविश्वासावर नेमका काय परिणाम होतो हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर मग हा गुंतागुंतीचा विषय समजून घेण्यासाठी आपण पुढे कसं जाणार आहोत? सगळ्यात आधी आपण न्यायाचा पाया काय आहे, ती नैतिक तत्त्व कोणती आहेत हे पाहू. त्यानंतर जेव्हा हे हक्क इतर विचारांशी टक्कर घेतात तेव्हा काय होतं ते बघू. एका खऱ्या कथेमधून या समस्येचं मानवी रूप अनुभवू आणि मग यातून बाहेर पडून एक चांगली व्यवस्था कशी बनवायची आणि भविष्यात आपल्यासमोर कोणता मार्ग आहे याचा शोध घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघा, कोणत्याही मोठ्या विषयाच्या मुळाशी काही सोपी मूलभूत तत्व असतात. ही तत्व म्हणजे जणू काही आपलं नैतिक होकायंत्र, जे आपल्याला बरोबर काय आणि चूक काय हे ठरवायला मदत करतात. LGBTQ+ समावेशाच्या बाबतीत ही तत्व कोणती आहेत? चला पाहूया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व म्हणजे समानता. आता याचा अर्थ फक्त कायद्यासमोर सगळे सारखे आहेत एवढाच नाहीये, तर दैनंदिन जीवनातही समानतेची भावना असली पाहिजे. म्हणजे कोणालाही आपली ओळख लपवायची गरज वाटायला नको किंवा कामाच्या ठिकाणी आपली लैंगिक ओळख सांगितल्यावर असुरक्षित वाटायला नको. जेव्हा समानता प्रत्यक्षात येते तेव्हाच तर व्यक्ती अधिक मुक्तपणे आणि आत्मविश्वासाने जगू शकते. आता बोलूया न्यायाबद्दल. न्याय म्हणजे फक्त समान वागणूक देणं नाही, तर भूतकाळात जो अन्याय झालाय त्याची भरपाई करणं. अनेक दशकं LGBTQ+ समुदायाला गुन्हेगार ठरवलं गेलं. भारतात जेव्हा 2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 रद्द केलं तेव्हा तो फक्त एक कायदा बदलला नव्हता, तर लाखो लोकांना हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही कोणावर प्रेम करता यासाठी तुम्ही गुन्हेगार नाही. हो, हाच असतो खरा न्याय. तिसरं तत्व आहे स्वायत्तता. म्हणजे काय? तर स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य. विचार करा, जर कोणी तुम्हाला तुमचं नाव काय असावं किंवा तुम्ही कोण आहात हे सांगितलं तर कसं वाटेल? स्वायत्तता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मी कोण आहे हे ठरवण्याचा आणि व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि या अधिकाराचा सन्मान करणं हेच कोणत्याही सुसंस्कृत समाजाचं लक्षण आहे. आणि हे शेवटचं तत्व खूप महत्त्वाचं आहे. नुकसान न पोहोचवणे. याचा अगदी सरळ अर्थ आहे की इजा करू नका. आणि ही इजा शारीरिक असेलच असं नाही, ती मानसिक आणि भावनिकही असू शकते. कन्व्हर्जन थेरपीसारख्या क्रूर प्रथांवर बंदी घालणं हे याच तत्वाचं पालन आहे. कारण कुणातरी ओळखीला दुरुस्त करण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीच्या आत्म्याला जी जखम दिली जाते ती खरंच कधी भरून निघत नाही. आता हे सगळी तत्व ऐकायला खूप आदर्श वाटतात, नाही का? पण जेव्हा ती प्रत्यक्षात आणायला जातो तेव्हा अनेकदा संघर्ष निर्माण होतो. कारण समाजात वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या श्रद्धा आणि वेगवेगळे हक्क एकत्र नांदत असतात. चला पाहूया, जेव्हा हे हक्क एकमेकांसमोर उभी ठाकतात तेव्हा काय होतं. हा आपल्या समाजातला एक अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा संघर्ष आहे. एका बाजूला आहे धार्मिक श्रद्धा आणि त्याचं पालन करण्याचं स्वातंत्र्य, तर दुसऱ्या बाजूला आहे प्रत्येक व्यक्तीला भेदभावाशिवाय सन्मानाने जगण्याचा हक्क. दोन्ही बाजू महत्त्वाच्या आहेत. आव्हान हे आहे की असा मार्ग कसा काढायचा जिथे कोणाच्या श्रद्धेचा अनादरही होणार नाही आणि त्याचवेळी कोणाच्या मूलभूत मानवी हक्कांवर गदाई येणार नाही. असाच दुसरा एक संघर्ष आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि द्वेषपूर्ण भाषणापासून संरक्षणाचा. आपलं मत मांडण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे, पण या स्वातंत्र्याची एक लक्ष्मण रेषा आहे. जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर एखाद्या संपूर्ण समुदायाबद्दल द्वेष पसरवण्यासाठी, त्यांना धमकावण्यासाठी किंवा त्यांच्याविरुद्ध हिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी केला जातो, तेव्हा ते स्वातंत्र्य राहत नाही, तो एक गुन्हा बनतो. या दोन्हींमध्ये संतुलन साधणं हे कायद्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे. आतापर्यंत आपण तत्व आणि संघर्षांबद्दल बोललो, पण या सगळ्याचा एका सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी चला एका खऱ्या घटनेवर आधारित कथेचा आधार घेऊया. यातून आपल्याला कागदावरची धोरणं आणि खरं आयुष्य यातलं अंतर अगदी स्पष्ट दिसेल. ही गोष्ट आहे रमेशची, एक हुशार सॉफ्टवेअर इंजिनियर. खूप हिंमत करून तो ऑफिसमध्ये आपल्या लैंगिक ओळखीबद्दल सांगतो. त्याची टीम खूप चांगली असते, ते त्याला स्वीकारतात.
पण त्याचा एक सिनियर मॅनेजर तो त्याला हळूहळू महत्त्वाच्या मीटिंग्जमधून, चांगल्या प्रोजेक्ट्समधून बाजूला सारू लागतो. रमेशला कळत नाही की त्याची चूक काय आहे. तो एकटा पडतो, त्याच्या कामावर परिणाम होतो आणि जेव्हा तो एचआरकडे जातो तेव्हा त्याला आम्ही बघू असं एक थंड उत्तर मिळतं. रमेशच्या या गोष्टीत अनेक नैतिक प्रश्न दडले आहेत. इथे फक्त भेदभाव होत नाहीये, तर कंपनीने दिलेलं सर्वसमावेशकतेचं वचनही तुटत आहे. या वागणुकीमुळे रमेशच्या मानसिक आरोग्याला जो धक्का बसतोय त्याची जबाबदारी कोणाची? जेव्हा एखादी संस्था आपली जबाबदारी स्वीकारायला तयार नसते, तेव्हा धोरणं फक्त भिंतीवर लावायची शोभेची वस्तू बनून राहतात, नाही का? रमेशसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय करायला हवं? फक्त तक्रार करून भागणार नाही, तर अशी व्यवस्था तयार करावी लागेल जिथे अशा तक्रारींना जागाच उरणार नाही. चला आता समस्येच्या मुळाशी जाऊन उपायांबद्दल बोलूया. यावर उपाय 2 स्तरांवर करावा लागतो. पहिला म्हणजे तात्काळ मदत. म्हणजे रमेशच्या प्रकरणात व्यवस्थापकाची त्वरित चौकशी करून कारवाई करणे आणि रमेशला मानसिक आधार देणं गरजेचं आहे. पण खरा बदल होतो तो दीर्घकालीन उपायांमुळे, जसं की सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि विशेषतः मॅनेजर्ससाठी संवेदनशीलतेचं प्रशिक्षण अनिवार्य करणं, LGBTQ+ कर्मचाऱ्यांसाठी एक सुरक्षित सपोर्ट ग्रुप तयार करणं आणि उत्तरदायित्व निश्चित करणं. ही जबाबदारी फक्त एका कंपनीची नाहीये, तर ती एका साखळीसारखी आहे. या स्लाइडवर हेच उत्तमरित्या दाखवलं आहे. सरकारांनी भेदभावविरोधी कायदे बनवून खेळाचे नियम ठरवावेत, शाळा कॉलेजांनी पुढच्या पिढीला संवेदनशील बनवावं, दवाखान्यांनी सगळ्याला समान आरोग्यसेवा द्यावी आणि कंपन्यांनी खऱ्या अर्थाने समान संधीचं वातावरण निर्माण करावं. जेव्हा ही संपूर्ण साखळी मजबूत होईल तेव्हाच खरा बदल दिसेल. आपण आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. जगभरात LGBTQ+ हक्कांसाठी मोठा लढा दिला गेलाय आणि त्यात बरंच यशही मिळालंय. पण हा प्रवास अजून संपलेला नाहीये. चला आपण कुठेपर्यंत पोचलो आहोत आणि पुढे कोणती आव्हानं आहेत यावर एक नजर टाकूया. ह्या स्लाइडवर दिसणारे हे फक्त काही तारखा किंवा घटना नाहीत, तर त्या अनेक वर्षांच्या संघर्षाचं आणि त्यागाचं फळ आहेत. 2015 मध्ये अमेरिकेतील ऐतिहासिक निर्णय असो किंवा 2018 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिलासा, या प्रत्येक टप्प्याने लाखो लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला आहे. हे यश आपल्याला दाखवून देतं की सकारात्मक बदल शक्य आहे. पण तरीही अजूनही मोठी आव्हानं समोर आहेत. कायद्यापेक्षा मोठा असतो समाजात खोलवर रुजलेला पूर्वग्रह. तो दूर करणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे. अनेक देशांमध्ये आजही LGBTQ+ असणं हा गुन्हा मानला जातो आणि जेव्हा एखादी व्यक्ती केवळ तिच्या लैंगिक ओळखीमुळेच नाही, तर तिची जात, धर्म किंवा लिंग यामुळेही भेदभावाला सामोरी जाते, तेव्हा तिचा संघर्ष कित्येक पटीने वाढतो. म्हणून शेवटी हा प्रश्न फक्त कंपन्या किंवा सरकारांसाठी नाहीये, तर तो आपल्या प्रत्येकासाठी आहे. धोरण म्हणजे काय? तर कागदावर शाईनं लिहिलेलं एक वचन. पण त्या शाईला अर्थ तेव्हाच मिळतो जेव्हा ते वचन आपण आपल्या वागण्यातून, आपल्या विचारांमधून आणि आपल्या कृतीतून जिवंत करतो. तर हे वचन प्रत्येकासाठी एक सत्य बनावं, यासाठी आपण काय करू शकतो या प्रश्नावर विचार करणं हीच खऱ्या बदलाची सुरुवात आहे.